तरुण भारत संवाद संघानं पटकावला लोकनाथ मीडिया चषक 2026. उपविजेत्याचा मान डिजिटल मीडिया संघानं पटकावला. सेवालय फाउंडेशनचे मनीष काळजे यांचा विशेष सन्मान. सोलापुरातील पत्रकार बांधवांसाठी रेल्वे मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या लोकनाथ मीडिया क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तरुण भारत संवाद संघानं प्रथम तर डिजिटल मीडिया संघानं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पटकावलंय. मागील 3 दिवसांपासून सेवालय फाउंडेशन, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या सहकार्यानं सुरू असलेल्या स्पर्धेचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश साठे, ॲडव्होकेट धनंजय माने, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत रेंबारसू, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, रयत शेतकरी संघटनेचे नामदेव पवार, आरटीओचे संदीप शिंदे, सुयश खानापुरे, अमोल झाडके, राजाभाऊ आलोरे, चित्रकार ऋत्विक चव्हाण, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेरबडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे विजयकुमार बाबर, विजयकुमार देशपांडे, दिगंबरी पलपल्ली, सागर सुरवसे, आफताब शेख आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पहिला उपांत्यपूर्व सामना डिजिटल मीडिया विरुद्ध लोकमत हे दोन्ही संघात झाला. हा सामना डिजिटल मीडिया संघानं जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात तरुण भारत संवाद संघानं राज्य मराठी पत्रकार संघाला पराभूत केलं. डिजिटल मीडिया संघ व तरुण भारत संवाद संघ यांच्यात झाली. प्रथम फलंदाजी करताना डिजिटल मीडिया संघानं 78 धावा केल्या. त्यांनी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना अटीतटीच्या सामन्यात तरुण भारत संवाद संघाने 82 धावा करत विजय संपादन केला. बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान सर्व संघाचे खेळाडू, सोलापुरातील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेला पंच म्हणून प्रसिद्ध डायसिंग पंच सोन्याबापू भोसले, स्वप्न लिंगळे, मोहसिन मुल्ला यांनी काम पाहिलं. तर समालोचक शंकर पवार, गुणनोंदक म्हणून साईराज पवार, सूत्रसंचालक म्हणून श्वेता हुल्ले यांनी काम पाहिलं. सामन्यावर ठरला इब्राहिम मुजावर. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज इब्राहिम मुजावर यांना विशेष गौरवण्यात आलं. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अतुल फारट यांना सन्मानचिन्ह देत सन्मानित करण्यात आलं. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत तसेच मंगेश चिवटे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तुमच्या स्पर्धा मी 2 दिवस बघतोय. मी स्वतः देखील त्या स्पर्धेमध्ये खेळलोय. थँक्यू सर. आणि परत एकदा सांगतो की ज्या पद्धतीनं पत्रकार ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि म्हणूनच परवा मी निर्णय घेतलाय की बाळशास्त्री जांभेकरांच्या नावानं 36 जिल्ह्यातल्या 36 टीम आपण टेनिसच्या करू पत्रकारांच्या. आणि त्याची पहिली स्पर्धा ही रत्नागिरीतनं सुरू करू. नोव्हेंबर-डिसेंबरला पहिली रत्नागिरीतली स्पर्धा करू आणि दरवर्षी जिल्हा बदलू. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही खेळताय. मला आता संयोजकांनी देखील सांगितलं. तुमचं मनपूर्वक अभिनंदन पण करतो, कौतुक पण करतो. आणि परवा तुम्ही बघितलंय की मी कसे षटकार आणि चौकार मारू शकतो. त्याच्यामुळं विशेषतः आमचा मनीष असेल या सगळ्यांचं मनापासून कौतुक. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. जो संघ जिंकलाय त्याचं देखील अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद.